म्हणजे दादा गेले आणि राष्ट्रवादीकडचं अर्थ खातंही गेलं। अर्थ खात्याच्या बदल्यात दुसरं खातं राष्ट्रवादीला मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे। अर्थच्या बदल्यात मुख्यमंत्री राष्ट्रवादीला ऊर्जा खातं देणार असं कळतंय। भाजप आपल्याकडचं खातं राष्ट्रवादीसाठी सहज कसं सोडेल असंही दिसतंय। सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण खातं सोपवण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवारांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा जो पोर्टफोलिओ मंत्रिपदाचा जाहीर झालाय त्यात अर्थ खातं नाही आणि हे स्पष्ट आहे की अर्थ खातं आता भाजपकडे पर्यायानं मुख्यमंत्र्यांकडेच असेल। महाराष्ट्रामध्येच आणि देशामध्ये कोणत्याही राज्यात पहिल्या 5 पोर्टफोलिओ 5 खात्यांमध्ये अर्थ खातं असतं। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुशांत, प्रसन्न सर, खरं आहे, आपण जर बघितलं असेल तर महत्त्वाची खाती असतात। त्या 5 खात्यांमध्ये अर्थ खातं हे तितकंच महत्त्वाचं आहे। ज्याच्याकडे अर्थ खातं असतं त्याच्या पक्षाला जास्त किंमत असतं असं राजकारणात म्हटलं जातं। आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रवादीचे आमदार असतील, अर्थ खात्यामुळे कुठेतरी त्यांना मिळणारा निधी तो जास्त मिळत होता अशी टीका देखील एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी केली होती। मात्र आता जर आपण बघितलं असेल तर एक पोर्टफोलिओ आलेला आहे। सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यामध्ये अर्थ खातं आणि वित्त नियोजन खातं जे अजितदादांकडे होतं त्याचा समावेश या पोर्टफोलिओमध्ये करण्यात आलेला नाही। अर्थात आपण काही वरिष्ठ नेत्यांची आणि भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याशी बोललो। हे अर्थ खातं का देण्यात आलं नाही तर आपल्याला एक कारण समजलं आहे, ते म्हणजे सुनेत्रा पवार ह्या नौक्या आहेत, प्रशासक आहे, त्यांना फारसा अनुभव नाही आणि 6 मार्चला राज्याचं बजेट मांडलं जाणार आहे आणि महाराष्ट्राचं बजेट जे मांडताना अर्थातच अजित पवार यांनी मागील महिन्याभरापासून त्याची तयारी केली होती आणि अंतिम हात फिरवण्यासाठी अर्थात देवेंद्र फडणवीसांकडे सध्या तात्पुरतं हे खातं आल्याचं बोललं जातं आणि तशी माहिती आपल्याला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेली आहे। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसोबत याबाबत चर्चा झालेली आहे, त्यांच्याशी बोलूनच याबाबतचा पोर्टफोलिओ जो आहे तो तयार केल्याचं कळतंय। अर्थात अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे जाईल असं देखील आत्ताच आपल्याला वरिष्ठ नेत्याने माहिती दिली। त्यामुळे अर्थात जी आत्ता चर्चा सुरू आहे की अर्थ खातं राष्ट्रवादीच्या हातातून गेलंय का अशी चर्चा सुरू झाली। त्यानंतर आपण भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याशी बोललो, त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं तात्पुरतं अर्थ खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेलं आहे। 6 मार्चला बजेट मांडायचं आहे राज्याचं आणि अंतिम हात फिरवायचा असतो बजेटवर, त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे अर्थ खातं आल्याचं बोललं जाते। प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। पण प्रसन्न, प्रश्न तोच राहतो की भाजप सहजासहजी एवढं महत्त्वाचं खातं आपल्याकडे आलं असताना सोडेल का? पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत।